नेमप्लेटवर जाऊन मला लोकेशनला फोन करायला लागले. विधी सुटतात साहेब, महिना 2-2 महिन्यात लोक सुटतात साहेब. होय होय मी प्रत्येक वेळी आमचा जो आरोप अनेक वर्षापासून कोल्हापूरकरांचा आहे की इथले पेशंट हेरायचे आणि आपल्या दवाखान्यातील बाकीचे सगळे डॉक्युमेंट तुमच्या सहीचे सगळे तुमचं जायचे आणि बाकीचे जे कमिटी मेंबर आहे डीन साहेब तिथं कुठेही दिसत नाही. पण डीन तुम्ही तसं आता तुम्हाला विषय करायचा माझा जेव्हा तुम्हाला गायनाकोलॉजिस्ट आपल्याकडे रेडिओलॉजिस्ट आपल्याकडे असतील आपल्याला आहेत मॅडम आपल्याकडे. तर CPR डब घ्यायला येण्याचं कारण तेच आहे. इथं नोकरी करायची, इथले पगार घ्यायची, इथे अलाउन्स घ्यायचे, सगळं घ्यायचं आणि स्वतः एक खाजगी दवाखाने चालवायचे आणि मग इथं याचं गिराईक हेरायचं आपण आणि ती गिराईक आपण न्यायचं. इथं अनेक कोल्हापूरच्या केसेस झालेल्या आहेत. आता त्या मॅडम सांगतात आम्ही गुन्हे दाखल करतोय, पण पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही, आम्हाला ह्या DHO सहकार्य करत नाही. म्हणून जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत, जिल्हाधिकारी जबाबदारी तेवढीच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी DSP साहेबांनी COनी एक कॉमन मिटिंग लावली पाहिजे, आम्हाला पण बोललं पाहिजे, ह्या सर्व अधिकारी बोललं पाहिजे की असं नाही पाहिजे की तुझी हद्द ही माझी हद्द. जिथं गुन्हा घडेल तिथं प्रत्येकाने जाऊन तो अधिकार दिला पाहिजे की ती जबाबदारी त्यांची आहे आणि त्या लोकांचा दवाखाना सील करा आणि जास्तीत शिक्षा होण्यासाठी काय कलम वापरतील ते केलं पाहिजे. नंतर भविष्यामध्ये असे सर्रास खून होतील लहान बाळांचे आणि मग आपल्याला भय शोधायला लागेल. नाही, एक तर CPR मधलं अतिक्रमण निघाले पाहिजे ही अनेक दिवसाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर वर्तमानपत्रांच्या समोर सांगितले की आम्ही CPR मधलं अतिक्रमण काढतो. न्यायव्यवस्थेपेक्षा मोठं कोणच नाही आहे, न्यायव्यवस्थाही मोठी आहे आणि न्यायव्यवस्थेनं पार्किंग अतिक्रमण काढा म्हणून सांगितल्यानंतर कुणाच्या आता दबावापोटी भीतीपोटी अतिक्रमण काढत नसतील तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे. आजही जिल्हा प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे काही अडीअडचणी आहेत त्या तुमच्यातून चुका होत असतात, पण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे जिथं जिथं प्रशासनाला मदत पडेल तिथं शिवसैनिकांनी त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून अजूनही सांगतो ज्या पद्धतीनं अतिक्रमणसाठी जर शिवसेना अतिक्रमण काढण्याच्या बाजूनं राहील, सिव्हिल सर्जनला मदत करेल, डीनला मदत करेल, तसेच भ्रूण हत्येच्या बाबतीमध्ये सुद्धा जर काय कुठल्या प्रकारचा जर सिव्हिल सर्जन या महिला आहेत त्यांच्यावर जर कोण दबाव टाकत असेल, कोण राजकीय दबाव टाकत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी ही ठामपणानं त्यांच्या पाठीशी राहील आणि यापुढं स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा हा एक कलमी आणि महत्त्वाचा कार्यक्रम शिवसेना घेईल. व्हायच्या गोळ्या मिळायला लागल्यात, गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध व्हायला लागल्यात. प्रशासन याबद्दल उदासीन आहे असं वाटते. नेमकी काय चर्चा झाली याबद्दलच्या काय नेमक्या भूमिका आहेत प्रशासनाची? खरं तर छत्रपती ताराणीचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असून दे मुली जन्माला आल्या पाहिजेत, मुलींचा बर्थ रेट आहे तो वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात. परंतु काही कसाई, काही नालायक लोक, काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोक आहेत की पैशाच्या हव्यासपोटी ह्या लहान बाळाला आपल्या ज्या कळ्या असतात त्या कुरतडून टाकण्याचं पाप करतात. आज मी 2 क्लिप दाखवल्या, त्या नराधामांना मी तर म्हणते फाशी झाली पाहिजे, कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे हा खून, एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं हे कुठली पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्या. म्हणून आंबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतोय, जसा खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्रीभ्रूण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बर्थ रेट वाढणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी ज्या क्लिप दाखवल्या त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला 10,000 रुपये जादा पाहिजे, तर 3.5 महिन्याचं बाळ आहे, 4 महिन्याला 10,000 रुपये पैसे वाढतील माझे. हे क्लिपमध्ये मग त्याला लाज वाटत आहे, त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाही आहेत त्याला. दुसरा म्हणतोय की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं ते बाळ आहे ते आणि झाड लावा, नाही तर आम्ही कचऱ्यात टाकतो. असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी? कायदा काय करतोय आणि कायद्याची पळवाट म्हणजे मशनर कुठने येतात, कोण लोक आहेत ती हे ना माहीत नाही.
चिरीमिरीसाठी ही लोक सोडली जातात आणि कायदे पळवाट करून ही निवांत ह्याचे दवाखाने परत सुरू होतात. साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात, ते मशीन बेळगावमध्ये येते का? आत्तापर्यंत बेळगाववाल्याला कुठल्या परिस्थितीत मोका लागला नाही, त्याला खुनाचा गुन्हा दाखल का होत नाही? आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी यात अग्रेसर राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं आहे की नाही. अशा पद्धती जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैसे त्यावर दाखल झाले पाहिजे, तरच स्त्रीचा दर, जन्मदर वाढेल, तर वाढणार नाही. CPR मध्ये प्रॅक्टिस करायची आणि